नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओवर. तर आज आपण व्हिडिओ जी बनवणार आहे ती कशाची बनवणार आहे, हे समोर तुम्हाला दिसते काय, इडली. तर इडली आपण बनवली आहे. सकाळी आम्ही इडली बनवली आहे, सकाळची इडली आमची उरली आहे. तर म्हटलं इडलीचं काय करावं, तर म्हटलं इडली फ्राय बनवावं आणि तिची एक नवीन डिश तुम्हाला दाखवावं. तर आम्ही आजच्या रेसिपीमध्ये टाकणार आहे इडली फ्राय. त्यासाठी आमच्या सकाळच्या इडल्या आहे. त्यासाठी आम्ही काय केलं, कांदा कापून घेतला आहे बारीक. आणि त्यानंतर आपले काही मसाले जे आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी इकडं आपण घेतलेले, आपण काही कढीपत्ता पण घेतला इकडं आणि मसाले वगैरे घेतले आणि इडली आहे. तर चला स्टार्ट करूया इडली फ्राय बनवण्याची प्रोसेस. मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, जी इडली आहे तुमची, ती इडली घ्यायची आहे, तिला कापून घ्यायचे पीसेसमध्ये. या पद्धतीनं तुम्हाला असे तुकडे करायचे तिचे, असे पीसेस करायचे तिचे आणि ती तुम्हाला अशी बारीक कापून घ्यायची. या पद्धतीने तुम्ही कट करू शकता. तुमची इडली खूप जास्त मोठं होत नाही पीसेस आणि खूप बारीक पण नाही होते, तुम्ही बघू शकता. या पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायची तुमची इडली. खूप इझी रेसिपी आहे, काय अवघड नाही आहे. इझिली तुम्ही काही कमी टायमात बनवू शकता. जर तुमच्याकडे इडली पेंडिंग असेल आणि तुम्ही जर कटाळले असेल तीच इडली परत परत खाऊ, तर तुम्ही त्याला एक नवीन काहीतरी रूप देऊ शकता, काहीतरी नवीन टेस्ट घेऊ शकता इडली फ्राय बनवून त्याचा. कारण तुम्ही बघू शकता आपली इडली कापून झाली. आपण चांगल्या पद्धतीनं पीसेस केले. तुम्हाला पण या पद्धतीने पीस करायचे इडलीचे. तर आपण आता स्टार्ट करतोय. आपण इकडे काय केलंय, इकडे आपण गॅसवर कढई तापायला ठेवली आहे. थोडंफार तेल टाकलंय, खूप जास्त तेल नाही टाकायचे, तुम्हाला थोडं तेल टाकायचंय. हाय फ्लेमवर आपण गॅस ठेवलाय. तर आपण करूया स्टार्ट आपली इडली फ्राय बनवण्याची प्रोसेस. तर आपण टाकतो याच्यात मोहरी. पहिले आपलं तेल तापलं मित्रांनो, तर आपल्याला टाकायची मोहरी टाकायची त्याच्यात. त्यानंतर आपल्याला टाकायचे जिरे मित्रांनो. त्यानंतर आपण टाकणार आहे जिरे आणि मोहरी टाकल्यानंतर कढीपत्ता टाकणार आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे तुम्हाला. तर मित्रांनो, आपण त्यानंतर टाकणार आहे त्याच्यात कांदा टाकणार आहे. त्याला चांगल्या प्रकारे तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा चांगला फ्राय करायचा आहे तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला कांदा परतत आलाय. त्याच्यात टाकणार आपण थोडी हळद टाकणार आहे. त्यानंतर आपण टाकणार त्यात लाल मिरची आणि त्याला मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट इन्ग्रेडियंट टाकणार त्याच्यात धनिया पावडर आणि आपण त्याच्यात एक खडे मसाला मिक्स केलेला आहे आम्ही. एक मसाला आहे स्पेशली संगमनेरी झटका म्हणतो आपण त्याला, तो टाकणार आहे त्याच्यात. तुम्ही कांदा लसूण मसाला पण टाकू शकता त्याच्यात. आणि त्या मसाल्याला चांगल्या प्रकारे तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढी तुमचं मसाले परततील तेवढी तुमची टेस्ट चांगली लागेल. तर मसाले तुम्हाला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे. आणि आपण घेतली इकडे इडली, तर आपण याच्यानंतर इडली टाकणार आहे सर्व त्याच्यात. तर आपण टाकतोय सगळी इडली टाकतोय त्याच्यात. तर तुम्हाला सगळी इडली टाकून घ्यायची त्यात. आणि वरून थोडं टाकणार आहे आपण मीठ. चवीनुसार तुम्हाला मीठ टाकायचं आहे त्यात. आणि मिक्स करून घ्यायचं तुम्हाला. चांगल्या प्रकारे असं मिक्स करून द्यायचे आपल्याला. चांगल्या प्रकारे जे आपण टाकले मसाले ते चांगले इडलीमध्ये गेले पाहिजे. त्या पद्धतीने तुम्हाला चांगल्या प्रकारे ती इडली मिक्स करायची आहे. आणि कधी पण गॅसचा फ्लेम तुम्ही लो ठेवा. बघू शकता कलर किती चांगला आला आपल्या इडलीचा, किती चांगली दिसते आपली. मित्रांनो, आपलं आता सगळं काही झालं आहे. आपण इन्ग्रेडियंट्स वगैरे टाकले. तुम्हाला आता काय करायचं आहे, थोडा वेळ 5 ते 10 मिनटं इडली अशीच फ्राय होऊन द्यायची लो फ्लेमवर. मिक्स करत राहायचं आहे तुम्हाला मधून जेणे की ते जळणार नाही. असं आपण मिक्स करत राहिलं का तर मग ते खालून जळत नाही. तर थोडा वेळ तुम्हाला 5 ते 10 मिनटं असंच करायचं आहे. आणि इथंच तुमचा इडली फ्रायची रेसिपी संपली. तर खूप इझी रेसिपी आहे, खूप इझिली तुम्ही बनवू शकता. जर तुमच्याकडे इडली असेल, जास्त टाईम नाही लागत. आपण 10 ते 15 मिनटामध्ये आपण इडली फ्राय बनवू शकतो. तर तुम्हाला कशी आवडली रेसिपी
नक्की आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला जर रेसिपी इडली फ्रायची आवडली असेल, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा की कशी झाली तुमची इडली फ्राय. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचं चॅनल लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आमचा चॅनल. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, असे नवीन नवीन रेसिपी आणणार आहे. धन्यवाद. बाय बाय.